नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात आपण अनेक गोष्टींमागे धावतो, जसं की पैसा, प्रसिद्धी, करिअर आणि सुख. पण भारतीय संस्कृतीत या सर्वांच्या पलीकडे एका शब्दाचा वारंवार उल्लेख होतो आणि तो म्हणजे मोक्ष. बऱ्याच वेळा मोक्ष हा शब्द आपण धर्मगुरूंच्या उपदेशातून, त्याचबरोबर कीर्तनातून, आध्यात्मिक भजनातून, पाठातून, आपले धर्मगुरू किंवा आध्यात्मिक गुरु यांच्या तोंडून हा शब्द आपण वारंवार ऐकत आलेलो आहोत की प्रत्येक मनुष्याने मोक्ष प्राप्त करायला हवा किंवा मोक्ष मिळवायला हवा, त्याचबरोबर मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. पण नक्की हा मोक्ष म्हणजे आहे तरी काय? अनेकांना वाटतं की मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळणारी एखादी गोष्ट आहे किंवा संन्यास घेऊन हिमालयात जाणे म्हणजेच मोक्ष आहे. पण खरंच मोक्ष इतका कठीण आहे का की तो आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहे? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मोक्ष म्हणजे नक्की काय या विषयावर सविस्तर जाणून घेऊयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोक्षाचा खरा अर्थ आणि तो मिळवण्याचे अगदी सोपे मार्ग समजून घेणार आहोत. तर चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. भारतीय तत्वज्ञानात आणि अध्यात्मामध्ये मोक्ष ही मानवी जीवनातील सर्वोच्च अवस्था मानली जाते. साध्या शब्दात सांगायचं झालं तर मोक्ष म्हणजेच मुक्ती. मोक्षाचा नक्की अर्थ काय आपण समजून घेऊयात. मोक्ष म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मानुसार आत्मा हा वारंवार जन्म घेतो आणि मृत्यू पावतो, ज्यालाच आपण पुनर्जन्म असं म्हणतो. या चक्राला संसार असंही म्हणतात. जेव्हा माणसाला या चक्रातून कायमची मुक्ती मिळते आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, तेव्हा त्या अवस्थेला मोक्ष असं म्हणतात. सर्वात आधी आपण मोक्ष या शब्दाचा अर्थ समजून घेऊयात. मूच या धातूपासून मोक्ष हा शब्द बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे मुक्ती किंवा सुटका. आपल्या शास्त्रानुसार माणूस जन्म आणि मृत्यू या सतत फिरणाऱ्या चक्रात अडकलेला आहे. आपण जन्म घेतो, कर्म करतो, दुःख भोगतो आणि पुन्हा मृत्यूही पावतो. या न संपणाऱ्या फेऱ्यातून कायमची सुटका होणे म्हणजेच मोक्ष. ही केवळ एक मृत्यूनंतरची अवस्था नाही, तर ही एक मानवी मनाची अशी अवस्था आहे जिथे मोह, भीती, अज्ञान पूर्णपणे संपलेलं असतं. मोक्ष म्हणजे नक्की काय होतं तर याचे 3 मुख्य पैलू आहेत. एक, दुःख निवृत्ती म्हणजेच दुःखाचा पूर्णपणे अभाव. संसारात सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. मोक्ष म्हणजे अशा स्थितीची प्राप्ती जिथे सर्व प्रकारची दुःखे, जसं की शारीरिक, मानसिक, त्याचबरोबर आध्यात्मिक, कायमची संपतात. ही केवळ दुःखाची अनुपस्थिती नसून तो एक परमानंद आहे. यातील दुसरा आहे अज्ञानाचा नाश आणि आत्मज्ञानाचा बोध. मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूनंतरची स्थिती नाही, तर जेव्हा माणसाला मी कोण आहे म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख याचे पूर्ण ज्ञान होते आणि अहंकार म्हणजेच थोडक्यात मीपणा गळून पडतो, तेव्हा तो मोक्षाप्रत पोचतो. यालाच आत्मसाक्षात्कार असेही म्हणतात. आणि 3, ईश्वराशी किंवा ब्रह्माशी मिलन. म्हणजे अद्वैत वेदांतानुसार मोक्ष म्हणजे जीवात्मा, थोडक्यात व्यक्तिगत आत्मा, आणि परमात्मा, विश्वशक्ती किंवा ब्रह्मस्वरूप यांचे एकत्र होणे. जसा पाण्याचा थेंब समुद्रात मिसळल्यावर स्वतःचे वेगळे अस्तित्व गमावून समुद्रच होतो, तसाच मुक्त आत्मा ब्रह्मात विलीन होतो. यानंतर पाहूयात आपण मोक्ष मिळवण्याचे प्रमुख मार्ग. 1, ज्ञानयोग. 2, भक्तियोग. 3, कर्मयोग. आणि 4, राजयोग. यातील प्रत्येक एक मुद्दा आपण विस्तारित स्वरूपात पाहूया. तर यातील पहिला की जो आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे काय तर बुद्धिमानांचा मार्ग. कोणासाठी आहे हा मार्ग? ज्यांना वाचन, चिंतन आणि तर्क करायला आवडते त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. या मार्गाची संकल्पना काय आहे तर हा मार्ग अज्ञानाचा नाश करण्यावर भर देतो आणि आपण स्वतःला शरीर किंवा मन समजतो हेच अज्ञान आहे याची जाणीव करून देतो. तर या मार्गाची साधना कशी करावी तर यामध्ये विवेक बुद्धीने आपल्याला सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखता येतो. ज्ञानयोग म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही, तर मी कोण आहे या प्रश्नाचा खोलवर शोध घेऊन स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी ओळख करून घेणे म्हणजे ज्ञानयोग आहे. यानंतर दुसरा आहे भक्तियोग, जो आहे हृदयस्थ मार्ग आहे. भक्तियोग हा हृदयस्थ मार्ग आहे. कोणासाठी आहे हा मार्ग? जे लोक स्वभावाने अतिशय प्रेमळ
आणि भावुक आहेत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो। यामध्ये ईश्वराप्रती पूर्ण समर्पण म्हणजेच आपण काहीही नसून जे काही आहे ते सर्व या परमात्म्याचं आहे आणि परमात्म्यानं दिलेलं आहे हे समजून घेणे। त्याचबरोबर यामध्ये स्वतःचा अहंकार हा ईश्वराच्या प्रेमापोटी पूर्णतः विरघळला जातो, ही याची संकल्पना आहे। तर याची साधना कशी करावी? या योगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण, कीर्तन, प्रार्थना आणि त्या परमेश्वराशी सख्य जोडणे म्हणजे त्या परमेश्वराशी असं नातं जोडणे की प्रत्येक सुखात आणि दुःखात माणसाला परमेश्वरच दिसायला हवा। याचं उदाहरण प्रामुख्याने पाहायला गेलं तर एक संत मीराबाई आणि भक्त प्रल्हाद आहे। तर भक्तियोग हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो, कारण जेव्हा तुम्ही ईश्वराच्या प्रेमात इतके बुडून जाता की तुम्हाला स्वतःचं अस्तित्वच उरत नाही, तेव्हा त्याच मार्गाला प्रामुख्याने मोक्ष असं म्हणतात किंवा तो मार्ग प्रामुख्याने मोक्ष मिळवण्याचाच मार्ग असतो। तिसरा आहे कर्मयोग म्हणजेच कर्तव्याचा मार्ग। तर कोणासाठी आहे हा मार्ग? जे सतत कार्यरत राहू इच्छितात, ज्यांचं सतत काही ना काहीतरी कार्य चालू आहे किंवा ज्यांना सतत काही ना काहीतरी कार्य करायला आवडते, त्यांच्यासाठी हा मार्ग आहे। तर याची संकल्पना काय आहे? तर कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने काम करत राहणे, त्याच्यातून आपल्याला कोणते फळ मिळणार आहे की नाही यावर विचार न करता किंवा मिळणाऱ्या गोष्टी संपूर्ण ईश्वराला समर्पित करणे, म्हणजेच कोणत्याही फळाच्या अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत राहणे आणि मिळालेले फळ हे ईश्वराला अर्पण करणे। या योगाची साधना कशी असते? तर या योगामध्ये प्रामुख्याने मानवाने निस्वार्थ सेवा करावी। कोणतीही सेवा करताना त्यामध्ये कसल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कार्य म्हणजेच निस्वार्थ सेवा आहे। मग ते कार्य तुमचे ऑफिसचे असो किंवा घरचे, त्याला पूर्णतः पूजा समजूनच कार्य करत राहणे या योगाची साधना आहे। तर कर्मयोग काय सांगतो आपल्याला की आपण काम सोडून जंगलात जाण्याची गरज नाही। तुमचे कर्तव्य तुम्ही प्रामाणिकपणे आणि कसल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता करणे हेच याचे मुख्य ध्येय आहे। यानंतर चौथा आहे राजयोग, ज्याला आपण शिस्तीचा मार्ग असं म्हणतो। तर कोणासाठी आहे हा मार्ग? ज्यांना मनावर नियंत्रण मिळवायचे आहे आणि ज्यांना ध्यानाची आवड आहे त्यांच्यासाठी हा मार्ग आहे। तर या मार्गाची संकल्पना काय आहे? तर हा मार्ग मन हाच सर्व दुःखांचा आणि बंधनाचा मूळ स्रोत आहे। तर आपण मनालाच शांत करून समाधी अवस्था गाठणे हे याचे सर्वोत्तम ध्येय मानले जाते। याची साधना काय आहे? तर महर्षी पतंजलींचा अष्टांग योग यामध्ये समावेश होतो की ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या सर्वांवरती कार्य करत असतो। राजयोग म्हणजे काय? तर राजयोग म्हणजे आपल्या मनावर विजय मिळवण्याचं शस्त्र आहे। त्याचबरोबर जेव्हा मनाचे सर्व विचार थांबतात तेव्हा आत्म्याचा शुद्ध प्रकाश आपल्याला दिसू लागतो। यानंतर पाहूयात जिवंतपणी मोक्ष शक्य आहे का? अनेकांना वाटतं की मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळणारी एखादी गोष्ट, पण भारतीय तत्वज्ञानातील सर्वात क्रांतिकारी संकल्पना म्हणजेच जीवनमुक्ती। तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही या जगात राहून सर्व कर्तव्य पार पाडूनही पूर्णपणे मुक्त असू शकता। यामध्ये आपण पाहूयात जीवनमुक्त म्हणजे नक्की कोण? तर जीवनमुक्त म्हणजे जो माणूस जिवंत असतानाच अज्ञान आणि मोहाच्या पलीकडे गेलेला आहे आणि त्याला त्यातील सत्याची अनुभूती झालेली आहे, त्यालाच आपण जीवनमुक्त असं म्हणतो। यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती आपण थोडं लक्ष देऊयात। एक म्हणजे स्थितप्रज्ञता आणि दुसरा म्हणजे आसक्तींचा अभाव। पहिला आहे स्थितप्रज्ञता। स्थितप्रज्ञता म्हणजे असा व्यक्ती ज्याला मोठे सुख मिळाले तरी तो हरळून जात नाही किंवा मोठे दुःख आले तरी तो खचून जात नाही, यालाच आपण स्थितप्रज्ञता असं म्हणतो। दुसरा आहे आसक्तींचा अभाव। आसक्तींचा अभाव म्हणजे काय? तर तो व्यक्ती कुटुंबात राहतो, काम करतो, पण कशातही अडकलेला नसतो। जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही ओले होत नाही, तसाच जीवनमुक्त असलेला मनुष्य संसारात राहूनही संसारी नसतो। यानंतर पाहूयात देह प्रारब्ध आणि मुक्ती म्हणजेच काय? तर यामध्ये आपल्याला एक शंका येते की जर तो मुक्त आहे तर तो शरीराने इथे का? यासाठी आपण एक
उदाहरण समजून घेऊयात. ज्यावेळी कुंभार फिरत्या चाकावरती मडक्यांना आकार देत असतो, तेच चाक जेव्हा कुंभार फिरवायचं थांबतो तरी ते चाक सातत्याने फिरत राहते, कारण त्याला अगोदरचा काहीतरी वेग असतो. तसेच जीवनमुक्ताचे शरीर त्याच्या जुन्या कर्मांमुळे, ज्याला आपण प्रारब्ध असं म्हणतो, चालू राहते, पण त्याचे मन मात्र ईश्वराशी किंवा ब्रह्माशी कायमचे जोडलेले असते. यानंतर पाहूयात आपण जीवनमुक्त माणसाची लक्षणे कोणती आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने त्याला सोन्यात किंवा दगडात, त्याचबरोबर मित्रामध्ये आणि शत्रूमध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव वाटत नाही. त्याला सर्वांमध्ये एकच त्या परब्रह्म ईश्वराचा अंश दिसतो. त्याचबरोबर त्यांच्या आनंदाचे कारण हे बाह्य जग नसून ते आतूनच तृप्त असतात. ज्याला मृत्यूची किंवा कशाचीही भीती वाटत नाही, कारण त्याने मी हे शरीर नाही हे प्रत्यक्ष अनुभवलेले असते. ही जीवनमुक्त शरीराची काही लक्षणे आहेत. तर मित्रांनो, मोक्ष म्हणजे जगाचा त्याग करणे नाही, या उलट स्वतःच्या चुकीच्या विचारांचा आणि अहंकाराचा त्याग करणे म्हणजेच मोक्ष आहे. जेव्हा आपण इतरांबद्दल प्रेम, मनात शांती आणि कामात प्रामाणिकपणा ठेवतो, तेव्हा आपण मोक्षाच्या दिशेने पहिले पाऊल टाकलेले असते. तुम्हाला काय वाटतं? मोक्ष ही कल्पना आजच्या धावपळीच्या जगात शक्य आहे का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डिवाइन भक्ती मार्ग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.